नागपूरमधून काँग्रेसकडून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचं नाव सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वात आघाडीवर असल्याची माहिती आहे। जे वरिष्ठ नेते आहे काँग्रेसचे त्यांनी विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत केल्याची माहिती आहे। स्वतः विकास ठाकरे आपल्यासोबत आहे। हो, अशी माहिती आहे आमची की तुमच्या नावावर सगळ्या वरिष्ठांचं एकमत झालं आहे। कसं आहे, मी आधीच पक्षश्रेष्ठींना सांगितलं आहे की नागपूरची निवडणूक लढवण्याची जबाबदारी माझ्याकडे द्या। तुम्ही योग्य उमेदवार द्या। 6ही मतदारसंघामध्ये एक चांगला प्रचार करून फाईटने आम्ही ताकदीने लढू अशी मी माझ्याकडनं माहिती पक्षश्रेष्ठींना त्या दिवशीच दिलेली आहे। आणि मला वाटते की मी निवडणूक लढण्यापेक्षा मी जर निवडणूक लढवली, उमेदवाराला जे मागून एक माणूस लागतो की 6ही मतदारसंघात सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून उमेदवाराचा प्रचार जोरात करणं ही महत्त्वाची भूमिका असते। ती भूमिका मी चांगली निभावू शकतो आणि पक्षश्रेष्ठींना मी तसं सांगितलं आहे की माझ्याऐवजी तुम्ही योग्य उमेदवार द्या, तर मी त्याला पूर्ण ताकदीनेशी शहरातून लढवेल असं बोललो आहे। मी महाराष्ट्र प्रदेशचे नेते आणि हायकमांड सगळ्यांचं तुमच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे। असं असताना तुम्ही ते नाकारणार की काय करणार? कसं आहे, निवडणूक लढण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो आणि मला वाटतं की मी सध्या आमदार आहे। आमदार असताना एका आमदाराला पुन्हा खासदाराची देणं, त्याच्यापेक्षा दुसरा व्यक्ती त्या लायकीचा पक्षानं द्यावा। मी स्वतः उमेदवार असल्यासारखा त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणेल हे मी हायकमांडला सांगितलेलं आहे। तुमच्या नावावर एकमत झालं तर तुम्ही निवडणूक लढायला तयार नाही असा याचा अर्थ म्हणायचा का? नाही, पक्षश्रेष्ठींना मी स्पष्ट सांगितलं आहे ना की मला निवडणूक लढवण्याची जबाबदारी द्या। आतापर्यंत त्याच्या निवडणुका झाल्या त्या मी जबाबदारीने लढवत आलो 2002 पासनं लोकसभेच्या। आणि मला नागपूर शहरातल्या 6ही मतदारसंघाची जाण आहे, कुठे कसं काय काम करायचं, कसा कुठे प्रचार करायचा, तर ते उमेदवारासाठी मी पूर्ण ताकदीनिशी करेल असं मी हायकमांडला सांगितलेलं आहे। याचा दुसरा असाही अर्थ निघतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सारख्या तगड्या उमेदवाराविरोधात लढण्यासाठी काँग्रेसकडे जे आघाडीचे नेते आहेत ते इच्छुकच नाही नागपुरातले। मला असं वाटतं की या निवडणुकीच्या रंगणात कोणीही तगडा उमेदवार नाही। या निवडणुकीत तर अटल बिहारी वाजपेयी पडले, हो, इंदिराजी पडल्या। निवडणूक काही माणसावर नसते, एक परिस्थिती असते, ती वेळ असते, त्याच्यावर निवडणूक असते। निवडणूक कोणी जरी लढलं ना तर टक्करने लढू आम्ही नागपुरामध्ये। मग असं का होतंय की विकास ठाकरे नाही म्हणतायत, आमदार अभिजित वंजारी नाही म्हणतायत, काही मोठे नेते नागपुरात लढण्याची तयार नाही अशी चर्चा आहे? नाही, आम्हाला वाटतं की आमच्यापेक्षा उच्च नेतेसुद्धा नागपुरात आहे। कोण मी ते नाव नाही सांगत, उच्च नेते आहे, फळी आहे। हो, नागपुरात काही काँग्रेसचे नेते असं नाही आहे। त्यांच्यासाठी एखादा वरिष्ठ चांगला नेता दिला तर आम्ही त्यांच्यासाठी ताकद लावून भिडू ना। म्हणून आम्ही हायकमांडला सांगितलं आहे की सगळ्या गोष्टीत सुज्ञ असलेला माणूस आम्हाला द्यावा। त्याच्यासाठी पूर्ण शक्तीनिशी आम्ही काँग्रेस कमिटी, जे आमचे सगळे नगरसेवक आणि सगळे लोक आहे ते ताकदीने प्रचार करू। कारण की काँग्रेस ही नागपूर शहरातून संपणारी नाही। आपण पाहता की मागची 5 वर्ष भाजपाची सत्ता असताना सुद्धा 2 आमदार इथून निवडून आले, 2-2 हजारांनी पडले। तर काही काँग्रेस शहरातनं संपत नाही। नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, तो कधी संपणार नाही आहे। समजा राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलं, कारण की आमची जी माहिती आहे तुमच्या नावावर एकमत झालेलं आहे, तर तुम्ही काय करणार? आता त्या गोष्टीला अजून 8-10 दिवसाचा वेळ आहे, परंतु माझा प्रयत्न आहे की पक्षाला समजावून सांगणं की मी स्वतः निवडणूक लढण्यापेक्षा मी उमेदवाराच्या मागे राहून त्याची निवडणूक जोरदारपणे लढवून देऊ शकतो हे मी पक्षाला सांगितलं। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।